माझं नाव योगेश घोरपडे. मी भोवळे गावाचा रहिवासी आहे. चाळीसगाव तालुक्यात मार्केट कमिटीमध्ये मी कांदा घेऊन आलो. ट्रॅक्टरमध्ये कांदा साधारण 30 क्विंटल आहे. आज ट्रॅक्टरचा निलाव झाला, त्याचा भाव झाला 150 रुपये. 150 रुपये जर भाव झाला, त्या कांद्याचं जी पूर्ण रक्कम जी येणार आहे ती साधारण 3000 रुपये येणार आहे. पूर्ण ट्रॅक्टर जेव्हा खाली करेल मी व्यापाऱ्याच्या दारासमोर, तेव्हा मला 3000 रुपये पैसे मिळतील. ट्रॅक्टर जिथे शेतात भरण्यासाठी कमीत कमी 2000 रुपये बाईंना मजुरी द्यावा लागली आणि ट्रॅक्टरवाल्याला 3000 रुपये भाडं द्यावं लागलं. म्हणजे नुसतं शेतातून ट्रॅक्टर कांदा भरून मार्केटमध्ये आणायला 5000 रुपये खर्च आला. तो उगवायला, पिकवायला, पाणी भरायला काय खर्च आहे तो मी बोलतच नाही. फक्त जो रेडी झालेला माल आहे शेतातून तो घेऊन फक्त मार्केटला देण्यासाठी 5000 रुपये खर्च आला आणि त्याचं मार्केटमध्ये किंमत झाली 3000 रुपये. काय मला सांगा, शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करेल? जर घरून जर एक ट्रॅक्टरभर माल विकून जर त्याला जर घरून 2000 रुपये द्यावा लागत असतील मजुरासाठी, तर त्याने तो कांदा मार्केटमध्ये आणायचा का? आणि गव्हर्नमेंट ठरवतं मागच्या 15 दिवसात अचानक सांगितलं की युद्धबंदीमुळे मटेरियलचे भाव डायरेक्ट 500, 600 रुपयाने गोणी मागे वाढवले. जी गोणी 1500 रुपयाला मिळत होती ती तडक 2200 रुपयाला पाठवली. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही, त्याच्याकडे कोणी पाहत नाही. आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर त्याचा GST म्हणतो, त्याचं हे म्हणतो, त्याचं ते म्हणतो, त्याला तो नुकसानीत कधी जाऊ देत नाही गव्हर्नमेंट. आणि शेतकरी किती नुकसानीत जातो याचा अंदाज बी कधी करत नाही गव्हर्नमेंट. किती खर्च आला होता कांदा उत्पादन घेण्यासाठी आणि किती लॉस? एका एकरला कांदा रोप लावणीपासून तर कांदा निघेपर्यंत कमीत कमी 60,000 रुपये एका एकरला खर्च येतो. पूर्ण 100% लॉस. आज लॉस म्हणजे तो केलेला खर्च तो गेला कुठे? फक्त जो रेडी झालेला माल आहे तो तिथून भरून शेतातून भरून मार्केटमध्ये आणायला 5000 रुपये खर्च आला. काय मागणी शासनाकडे काय? शासनाने कमीत कमी शेतकऱ्याला हमी भाव ठरवून द्यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.